टाइम वेस्ट करू नका जास्तीत जास्त, कारण हा टाइम वेस्ट न करण्याचा आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकतायत की एक काहीतरी वेगळे या सफाळे विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर एनसीसी सफाळे टीमचे विकेटकीपर नेमलेला खेळाडू आणि त्यानंतर रिधान 11 केळवा। एनसीसी सफाळे जे धडाकेबाज वडवली 50वे वर्ष जे साजरं झालं 70 प्रेझेंट आणि करण मोरेने ते शूटआउट केल्यानंतर ताई पॅकर्स टीम फायनल मध्ये धडक मारली। वॉइस ऑफ नवली ज्या पद्धतीने आपण पाहतायत सातत्याने मंथनजी घरत यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत, नुकतेच त्यांचं सुद्धा करूया आपण धन्यवाद। विनायक पाटील बाबू आणि एका साइडला आपण पाहतायत मित पाटील जे ए डिव्हिजन लेदर बॉल क्रिकेट खेळतात, ओपोलो क्लब आणि विक्ट्री क्लब। यस प्रणय रिधान 11 टीमचे रवींद्र आणि निनाद। प्रणय टॉप फायटिंग शूटआउट हा निशाणा साधायचा आहे, त्यासाठी हे गाणं आहे कॅन्डी डीजेच्या माध्यमातून। स्टार्ट होते यावेळेला आपण पाहू शकाल जे नियम प्रणय पाटीलने सांगितलेले आहेत ते तुम्हाला अद्यावत करावे लागतील। फर्स्ट यावेळेला निशाणा साधलेला आहे, ती ऊर्जा दिली कॅन्डीने आणि डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून। फर्स्ट आपण पाहिलं तर जो संघ लव बॉयज डोंगरे या टीमच्या माध्यमातून शुभम घरत त्या ठिकाणी जयेश घरत निशाणा चुकलेला आहे। जयेश घरत यांचा आपण पाहतायत हा दुसऱ्या दिवसातील जो संघ पाहायला मिळाला द्वारकामाई चिखलपाडा, तर रोहित 11 चिखलपाडा टीमचा निशाणा साधणारा खेळाडू कोण असेल याकडे लक्ष असणार आहे। कल्पेश हा तर अजून स्टंप पाठीमागे प्रणय घ्यायचे होते, मात्र निशाणा साधला गेलेला नाहीये। कल्पेशचा हा आपण पाहताय रिव्ह्यू ज्या पद्धतीने रिप्ले आणि कल्पेशने जरूर आपण पाहताय शूटआउट केलं होतं। आता चौथ्या दिवसातील आपण पाहताय जो संघ आहे एनसीसी सफाळे, त्यामध्ये मित पाटील फर्स्ट राउंड या वेळेला डायरेक्ट अप्रतिम आपण पाहतायत प्लस पॉइंट असेल। पुन्हा एकदा या आपण धून ऐकूया त्या अगोदर रिधान 11 केळवाचे मित पाटील कॉंग्रॅच्युलेशन। निशाणा तुला दिसला ना
या वेळेला मात्र आपण पाहत आहेत एक शूटआउटची वेगळीच मजा आपण पाहत आहेत या चापेवाडी चषकामध्ये. क्या बात आहे, जगदीश पाटील स्माइल देत आहेत. थँक्यू. आणि यावेळेला आपण पाहतात सेकंड राऊंडला जी सुरुवात झाली त्यामध्ये आपण पाहू शकतायत राऊंड फसलेला आहे तो लव बॉईज डोंगरे टीमचा. थोडेसे रोशन नाखुश, त्यानंतर डायरेक्ट स्वप्नील द्वारकामाई चिखलपाडा टीम जयेश गरत या अगोदर आपण पाहिलं होतं. सरस झालेत सेकंड राऊंड मध्ये सुद्धा. टॉप 5 टीम शूटआउट आपण पाहत आहेत. सेकंड राऊंड आपण पाहत आहेत आणि तिसरा जो संघ तिसऱ्या दिवसातील आपण पाहू शकता रोहित 11 चिखलपाडा आणि येत आहेत आता विघ्नेश. यावेळेला आपण पाहू शकाल थोडेसे नाराज विकेट कीपर. सेकंड राऊंडचा आता चौथा दिवसातील आपण पाहत आहेत 5 सर्वोत्तम संघ पात्रतेच्या शर्यतीत आहेत आणि विनायक पाटील बाबू आणि ते मात्र निशाणा साधत नाहीयेत. मात्र पुढील फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या शूटआउट होईल आणि एक संघ पुढच्या फेरीत जाईल, त्यासाठी मात्र ही शूटआउट आपण पाहू शकतायत. आणि त्यानंतर अंतिम 3 मध्ये कोणता संघ पुढे येणार आहे त्या संघाला कंपल्सरी खेळायचं आहे. ते 2 संघ राहतील, त्यांना मात्र 3 रन्स धावून काढायचे आहेत. हा सुद्धा एक आपण नियम अद्यावत केला गेलाय. निनाद पाटीलचा निशाणा चुकलेला आहे. सेकंड राऊंडचे झालेत परफेक्ट. यावेळेला आता थर्ड राऊंड फायनल राऊंड आपण पाहत आहेत. शुभम घरत, निरंजन पाटील, हर्ष अक्षय पाटील, प्रणय पाटील यांना आपण पाहत आहेत. या स्पर्धेचे आयोजक राहुल घरत यांना आपण पाहत आहेत. चिराग चिनोला आपण पाहत आहेत. लव बॉईज डोंगरे, कल्पेश. हा वेळेला निशाणा परिपूर्ण. म्हणजे तुम्हाला आता थ्रोची खूप चांगली प्रॅक्टिस करावी लागेल. एक स्टंप ठेवून तुम्हाला त्या प्रॅक्टिस कराव्या लागणार आहेत. थर्ड राऊंडचा पहिला आपण पाहत आहेत कल्पेश निशाणा चुकलेला आहे. रोशन व्यतिरिक्त आपण पाहिलं आणि इथून आता आपण पाहत आहेत निशाणा चुकलेला आहे. तर इथून आपण पाहत आहेत थर्ड राऊंडला सुरुवात झाल्यानंतर थोडीशी धमचाक. आमच्या जे DBN लाईव्हच्या माध्यमातून श्रोते जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी रोहित 11 चिखलपाडा टीम कडून सुद्धा श्लोक यावेळेला आपण पाहिलं. श्लोक भुईरला निशाणा चुकलेला आहे. आणि त्यानंतर आता NCC सफाळेचे मनील उर्फ बंटी निशाणा चुकलेला आहे. सरस आतापर्यंत आपण पाहत आहेत. आता इथून आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने रिदान 11 या श्रीदान 11 टीमच्या माध्यमातून पुढे येतील आणि हा सुद्धा निशाणा आपण पाहतायत चुकलेला आहे. अशा प्रकारचे 3 राऊंड्स आपल्याला पाहायला मिळाले आणि प्रणय पाटील त्या ठिकाणी माहिती देत असताना किती गुण मिळालेले आहेत. जसं आपण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किंवा इतरत्र स्पर्धा जेव्हा असतात शालेय त्यावेळेला आपण पाहतो अशा प्रकारचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. ते क्रिकेटच्या माध्यमातून हा 70-70 प्रेझेंटने तारिक भाई सय्यद यांनी मात्र तो नियम पुढे आणले आणि हे शूटआउट धडाकेबाज चषकाला आपण पाहिलं होतं. करण मोरे याच्या त्या शूटआउटच्या जोरावर त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले ऑल इंडिया ओपन. ताई पॅकर्स आणि अनिकेत राऊत यांचा संघ. तर अशा प्रकारे सर्व आमच्या 5ही टीमच्या खेळाडूंचं खूप खूप धन्यवाद. परंतु शुभम घरत काय माहिती देत आहेत? आय थिंक सो 3 टीमचे जे एक झालेले आहेत. यस. आणि त्यामुळे आपण पाहतायत लव बॉईज डोंगरे, जयेश गरत यांचा संघ द्वारकामाई चिखलपाडा
आणि त्यानंतर स्वप्नील, मित पाटील, सफाळे टीम आपण पाहू शकतायत. तर या आपण पुन्हा एकदा त्याच राऊंडचा आपण विचार करीत आहोत. आता कोण सरस होईल याकडे लक्ष असणार आहे. आणि या वेळेला मात्र आपण पाहतायत परिपूर्णता निशाणा चुकलेला आहे. टॉप 5 टीम शूटआउट प्रथमतः या विभागामध्ये चापेवाडी चषकामध्ये हा प्रयोग आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज पाटील हे सुद्धा निशाणा चुकलेला आहे. अंकुश गरत यांना मागणी येते, मात्र या ठिकाणी आपण पाहताय जे बॉलर्स आहेत. आणि आता अजून एक स्पर्धा आपल्याला पुढे येताना पाहायला मिळेल. पंकज पाटील, विनायक पाटील, बाबू यांनी सांगितलं बॉलर्सला यावेळेला मागणी आलेली आहे. टॉप 5 टीम शूटआउट, 5 सर्वोत्तम संघ पात्रतेच्या शर्यतीत आहेत. आणि ते मात्र आता पुढील फेरीत जे स्थान पक्क करण्यासाठी हे शूटआउट आपण पाहतायत. या वेळेला रोशनचा हा निशाणा, शेखरचा निशाणा चुकलेला आहे. आता इथून आपण पाहतायत तर पुन्हा एकदा द्वारकामाई चिखलपाडा टीमचे स्वप्नील तर निशाणा साधतील का? या वेळेला निशाणा चुकलेला आहे. महेश गरत हे सुद्धा चेंडू त्या ठिकाणी सर्कल मध्ये टाकून आता थोडेसे दमले असतील. मित पाटील, या वेळेला आपण पाहू शकाल तिन्ही फ्लॉप. आता काय पुढे? यस प्रणय, या वेळेला शिखर, या वेळेला रोशन सुद्धा मात्र चुकलेले आहेत. आता कोण येईल याकडे लक्ष असणार आहे. परफेक्ट थ्रू या वेळेला पाहायला मिळत नाहीये, निशाणा साधला जात नाहीये. आणि इथून पुन्हा एकदा आपण पाहतायत अंकुश फ्लॉप ठरले. तर उमेश, आय थिंक सो एनसीसी सफाई टीम कडून या वेळेला थोडक्यासाठी बचावलेत. प्रणय पाटील, आता खेळपट्टीवर काय एक्झॅक्टली आता होणार आहे ते अक्षय पाटील, प्रणय पाटील गोलंदाजी टाकेल. आणि डिरेक्ट आपण पाहतात 1 बाउन्सने स्टंप तुम्हाला हिट करायचे आहेत. बॉल आउट. परशुराम गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व थेट प्रक्षेपण, आणि डीबीएन लाईव्हला सुद्धा जरूर हे नवीन काहीतरी वाटलं या पहिल्यांदाच चाफेवाडी चषकाच्या माध्यमातून. चला थोडंसं टाइम, भरपूर वेळ दवडला जातोय.
नाही, ह्या वेळेला आपण पाहतायत निशाणा साध्य होत नाहीयेत, म्हणजे स्टंप्स उडवण्याच्या प्रयत्नात गोलंदाज नाहीयेत. फ्लॉप जयेश घरत. तर पंकज यांनी रितेश किनीची दांडी गोल केली. त्यानंतर आपण पाहिलं मंगलमूर्ती विराथन टीम थोडीशी बॅकफुटला गेली आणि या वेळेला मात्र आपण पाहतायत दांडी गुल करत नाहीयेत कोणीही. महेश करत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण आयोजक मंडळी थोडं या वेळेला लेग स्टंपच्या थोडस बाहेर होतं. चला इतरत्र कोणी मैदानात जाऊ नका. श्रीकांत त्या ठिकाणी आपण पाहतायत ते सुद्धा आता मित पाटील यांच्यावर परिपूर्ण दारोमदार आहे. उससे घेतले चेंडू. मात्र 3 स्टंप्स दिसत असताना सुद्धा आपण पाहतायत भारतीय संघाच्या गोलंदाजांनी काय गोलंदाजी बॉल आउट खेळले गेले होते, पण विसरून चालणार नाहीये. पहा मित पाटील सुद्धा, म्हणजे अंडर प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेला सहजगत्या तुम्ही दांडी गुल करता, परंतु हे वेगळं कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळतंय की 3 स्टंप्स समोर असताना सुद्धा तर या ठिकाणी दांडी गुल करू शकत नाहीत. अखेरकार कोणता गोलंदाज तो शोधून सापडेल याकडे लक्ष असणार आहे या टॉप 5 टीम. बॉलर आहे तुला समजायला तर पाहिजे खेळाडू. आपण सांगून काय होणार आहे. दिमाग की बत्ती को आपको जलाना है. ह्या वेळेला आपण पाहतात ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिच करतायत, कारण एखादा गोलंदाज किंवा एखादा खेळाडू असेल तर त्याला ते ज्ञान असणं फार महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. या गोष्टी तुम्हाला परफेक्ट असाव्या लागतात आणि इथून आपण पाहू शकतायत आता काय एक्झॅक्टली आहे. अक्षय पाटील एक संधी शेवटची. तसं नव्हतं लिहायचं, 3 लिहायचं होतं. 3 आहे ना, ते 3 लिहायचं होतं. तो 3 लिहिले, समजलं का? मराठी नाही, 3 आकडा पाहिजे असा. 3 आकडा तो चेकवरती पण दोन्ही वेळेला लिहिलेला माहिती आहे ना, अक्षरीनं अंकी तसं ते अंक लिहायचं. आता परफेक्ट या वेळेला आपण पाहताय स्वप्नील अतिशय चांगला ऑफ स्टंप आणि शेवटची संधी होती, त्यामुळे आता साईराज भोईर जाऊन त्या ठिकाणी काहीतरी कानमंत्र दिला आणि आता जर हिट या वेळेला होतोय शुभम पाटील, यावेळेला नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहताय जवळजवळ इथे द्वारकामाई चिखलपाडा टीमने या शूटआउटच्या माध्यमातून अंतिम 3 मध्ये प्रवेश नोंदवला गेलाय. आता या टीमला तुम्हाला कंपल्सरी खेळायचंच आहे, लक्षात घ्यायचंय. तुम्हाला तिथे बाय वगैरे काहीच मिळणार नाहीये.